रामकृष्ण हरी माऊली. आपण आता आहो सासवडमध्ये, जिथे म्हणजे आळंदीहून निघालेली वारी चालते पाऊले पंढरीची वारी म्हणत आता सासवडपर्यंत पोहोचलेली आहे. आणि इथून हा सासवडपासूनचा प्रवास त्यांचा उद्या सुरू होणार आहे. तर ही आता वाजले आहेत 3:30. ही 20व्याची वेळ आहे. आपण बघू शकता ही खूप मोठी अशी दिंडी आहे आणि यांचे असे टेंट आहेत. प्रत्येक टेंटमध्ये जे वारकरी आहेत ते 20वा घेत आहेत. स्त्री आणि पुरुषांचे वेगवेगळे टेंट आहेत. आत्ता सध्या तिकडे ज्या महिला आहेत त्या टेंटमध्ये स्वयंपाक करतायत, तिकडे आपण जाणार आहोत. सगळ्यात आधी हे बघा, आत्ता हे विज्ञान युग आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, म्हणून ठिकठिकाणी असे मोबाईलचे चार्जिंग सेंटर आहे. कारण पूर्वी काय व्हायचं की 15, 20, 21 दिवस, महिनाभर घरच्यांशी इथल्या वारकऱ्यांचा काही संपर्क नसायचा. पण आजच्या मोबाईलच्या युगात हे इझी झालं आहे. त्यानंतर तिकडे समोर ज्या भगिनी आहेत त्या सगळे जेवणाची भांडी स्वच्छ करतायत आणि आतमध्ये जे आहेत तर स्वयंपाक चालला आहे. तर असे हा जो यांचा दिंडीचा प्रवास असतो तो अगदी शिस्तबद्ध असतो. त्यांचं वेळापत्रक ठरलेलं असतं. उठायचं कधी, आरती कधी करायची, हरिपाठ कधी म्हणायचं, भजन कधी म्हणायचं, स्वयंपाक कधी, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन व्यवस्थित असतं. आणि म्हणून ह्या वाऱ्या अगदी सुखाने आणि व्यवस्थित पंढरपूरपर्यंत पोहोचत असतात, अगदी आनंदाने नाचत गात. चालता पाऊली पंढरीची वारी म्हणत सगळे लाखो वारकरी जे आहेत ते आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले असतात. आणि काल दिवे घाटचा 32 किलोमीटरचा एवढा कठीण प्रवास पालखीसोबत सगळ्या वारकऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे आज त्यांना खरंच विसाव्याची गरज असते आणि त्यामुळे सासवडचा विसावा सगळ्या दिंड्यांसाठी असतो. तर आता ह्या दुपारचे आता 3:45 झालेले आहेत. खरं तर ही दुपारची म्हणजे विसाव्याची वेळ असताना सुद्धा या सगळ्या माता भगिनी ते स्वयंपाक करतायत. इकडे आपण भल्या मोठ्या चुलीवर ते भाकरी करतायत. इकडे सगळ्या भगिनी स्वयंपाकाची तयारी करतायत. कोथिंबीर निवडली जाते. इथे खोबऱ्याचे तुकडे आहेत, कढीपत्ता आहे, कांदा आहे, सगळं काही आहे. तर आपल्यासोबत आहे स्वयंपाकी. नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. तर ह्या भगिनी आपल्याला बरीच मदत करत असतात. हा, बरोबर. आणि पण मेन काम तुमचं असतं. मेन काम. तर म्हणजे तुम्ही स्वयंपाक कधी सुरू करतात? किती तास लागतात तुम्हाला स्वयंपाक करायला? स्वयंपाक करायला आम्हाला 1-2 तास लागते. 2 आणि किती वारकरी आहेत तुमच्या ह्याच्यात? 400 वरती. 400 वारकऱ्यांची दिंडी आहे. 400 वरती. आणि रोजचा बेत तुमचा ठरलेला असतो वेगवेगळा? वेगवेगळा. म्हणजे काय काय करतात तुम्ही साधारणतः? बालुशाही, जामन, जिलबी, शिरा, पुन्हा सकाळी नाश्ता, दुपारा जेवण, संध्याकाळी जेवण, चहा, हे समजा जेवण. म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित असतं, घरच्यासारखं? घरच्यासारखं जे जेवण घरी मिळते ती जेवण इथे वारकऱ्याला मिळते. म्हणजे हा प्रवास आपल्याला असं वेगळा काही वाटत नाही? नाही, काही नाही वाटत. म्हणजे सुखाचा वाटतो? सुखाचा वाटतो. सगळ्यांना हवासा असा वाटतो? खरं तर घरी माताबाई घेऊनच सगळं स्वयंपाकाची जबाबदारी बघायची असते, पण इथं बरीच जबाबदारी तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे आमच्या भगिनी जरा रिलॅक्स होत असतील. एवढं भाकरी करून दिला, पोळ्या करून दिला, त्यांचं काम संपलं. पण साफसफाई करावं लागत नाही. लसूण, अद्रक, कांदा, हे चिराचिरी करून द्यावं. पण 18 दिवसाचा प्रवास कसा वाटतो सगळ्यांनाच? चांगला वाटतो. खूप छान वाटतं. चला तर मग हा तुमचा प्रवास खरंच सुखाचा हो, ही माझ्या राजश्री बडगुजर चॅनल कडनं शुभेच्छा. आपली दिंडी कुठली आहे? लातूर. लातूर वरनं आपण आलात? लातूर. 106. आणि सगळ्या वयोगटातले वारकरी तुमच्यात आहे. छोट्या माऊली दिसते, आजोबा आहेत. आजोबा तुमचं वय काय? पुढे या ना जरा, पुढे या त्यांच्याकडे द्या. मग 75 तुमचं वय आहे. आणि तुमची कितवी दिंडी आहे ही? माझी 21 वारी. सॉरी, कितवी वारी आहे ही? 21 वर्ष झाली. ओके. मग तुम्ही आधी कुणाकडे सोबत येत होतात? येतो पहिल्यापासून येतोच. म्हणजे आई वडिलांसोबत यायची लहान असताना? आई वडिलांशी बारका असताना येत होतो. म्हणजे ही वारीची परंपरा तुम्ही जोपासताय? परंपरा माझी 21 आहे. तुमची 21वी. आणि त्यांच्या पण आई वडील येत असतील आधी? पहिलेच. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की संत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली त्यांचे वडील येत होते. आणि मग जशी ती परंपरा जोपासताय, त्यांनी आपल्या सगळ्या समाजासाठी समानतेचा संदेश देत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, 18 पगड जातींना एकत्र घेऊन हा जो वारीचा सोहळा म्हणा किंवा वारीचं जे नियोजन केलं होतं ते आज खऱ्या अर्थाने वैश्विक स्वरूपाचं झालेलं आहे. आपण बघू शकता की सगळ्या जाती धर्माचे, वयाचे लोक इथे असतात. आणि खूप सुंदर असा हा प्रवास असतो. प्रत्येकाच्या आठवणीत राहण्यासारखा असतो आणि प्रत्येकाला हवा असा वाटणारा असतो. तर आपण किती वर्ष अजून याल? परमेश्वरची गेला जोपर्यंत येता तोपर्यंत यालच नक्की. चालवायचं.
अगदी 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 हा, हा. आणि माऊलीला जेव्हा भेटता आपण जेव्हा दर्शन घेता कसं वाटतं तो क्षण कसा वर्णवाल सारं दर्शन अंगातला शिरच गेला त्याची माऊलीला दर्शन घेतलं आम्ही. आणि म्हणूनच तुकाराम माऊली म्हणतात की स्वर्गात नाही तसा हा सोहळा आहे आहे. अगदी खूप छान रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी.